बारामतीत गणेशोत्सव शांतता कमिटी बैठक संपन्न। पोलीस आणि प्रशासन सज्ज। बारामतीमध्ये गणेशोत्सव आणि ईद ए मिलाद निमित्त बारामती, इंदापूर, दौंड तालुक्यातील सर्व गणेश मंडळ अध्यक्ष, पदाधिकारी तसेच पोलीस पाटील, प्रतिष्ठित नागरिक, पत्रकार यांची शांतता कमिटी बैठक पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांच्या अध्यक्षतेखाली बारामतीतील कविवर्य मोरोपंत नाट्यगृहामध्ये पार पडली। यावेळी 2024 मध्ये चांगलं कार्य केलेल्या गणेश मंडळाला सन्मानित करण्यात आलं। यावेळी गणेश मंडळाला गणेश उत्सवामध्ये डीजे लावण्यास परवानगी नाही। जे मंडळ गणेशोत्सव काळामध्ये मोठ्या आवाजात डीजेचा वापर करतील त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे। त्याचबरोबर जे गणेश मंडळ गणेशोत्सवामध्ये वृक्षारोपण आणि सीसीटीव्ही कॅमेरे बसवतील त्या मंडळातील गणेश आरतीसाठी मी स्वतः उपस्थित राहणार असल्याचं पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांनी यावेळी सांगितले आहे। सर्वप्रथम माझ्यातर्फे सर्वांना आगामी गणपती उत्सव 2025 ही खूप खूप शुभेच्छा आहे। आज रोजी बारामती विभाग पुणे ग्रामीण पोलीस दलातर्फे एक या ठिकाणी गणपती उत्सवाचे मंडळाबरोबर मीटिंग घेण्यात आली होती। या मीटिंग मध्ये बरेच मुद्दे डिस्कस करण्यात आले आणि त्यामध्ये मंडळातर्फेही खूप सारी एक चांगले सुझाव देण्यात आले। जसा की खूप काही मंडळाने हे यावर्षी स्वतःहून डिसिजन घेतला आहे की डीजे वगैरे लावायचं नाही, नॉइज पोल्युशन करणार नाही, ट्री प्लांटेशन करणार आहे, सीसीटीव्ही कॅमेरे लागले जाणार आहे, ब्लड डोनेशन कॅम्प किंवा असे प्रकारचे जे चांगले उपक्रम त्यांनी करणार आहे। आम्ही सुद्धा त्यांना त्याचे अशा प्रकारचे सामाजिक उपक्रमाचा ज्याचा समाजाला मोठ्या प्रमाणे फायदा होते त्याचा खूप खूप अभिनंदन केलं आहे। पोलिसातर्फे जे बंदोबस्त आहे ते योग्य पद्धतीने प्लॅन करण्यात आलेला आहे। प्रत्येक ठिकाणी ज्या ठिकाणी मंडळ आहे ते मंडळाबरोबर आम्ही आपले समन्वय अधिकारी आणि अंमलदार दिलेले आहे। त्याच्या मीटिंग सुद्धा झालेल्या आहे। पोलीस स्टेशन लेवल STPO उपविभागीय पोलीस अधिकारी याचे स्तरावर सुद्धा मीटिंग झालेले आहे। ॲडिशनल SP साहेबाचे आधार स्तरावर सुद्धा मीटिंग झालेले आहे आणि रूट पाहणी करण्यात आलेली आहे। बाकीचे इतर विभागाबरोबर सुद्धा मीटिंग्स करण्यात आलेली आहे। ज्या ठिकाणी अडीअडचणी मंडळाने आम्हाला सांगितलेली आहे, ज्या आमचे निर्देशनास आलेली आहे त्याची उपाययोजना करण्यात, त्याचं समाधान करण्यात आलेलं आहे। परत एकदा सर्वाला गणपती उत्सवाची गर्दीच्या ठिकाणी जास्त करून जे उत्सव किंवा गर्दी होणार आहे त्या ठिकाणी म्हणजे सीसीटीव्ही फुटेज लोकांच्या सुरक्षतेच्या हेतूने किंवा असा कुठला हेल्पलाईन तुम्ही तयार केलेला आहे का? आमच्याकडे हेल्पलाईन ऑलरेडी 112 आहे। त्याचबरोबर समन्वय अधिकारी जे आम्ही दिलेले आहे त्याच्या डायरेक्ट कनेक्शन पोलीस स्टेशन आणि सिनियर ऑफिसर आणि गणपती मंडळाबरोबर राहणार आहे। तसाच आमची स्पेशल ब्रांच आहे त्याच्या डायरेक्ट जे समन्वय आहे ते पण गणपती मंडळाबरोबर आहे। तर कंटिन्युअसली आम्ही त्याचे टचमध्ये आहात। राहिला प्रश्न गर्दीच्या, ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणे गर्दी होते त्या ठिकाणी बऱ्यापैकी मंडळाने सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहे, आतील बाजू आणि बाहेर सुद्धा। आणि ज्या काही मंडळाकडे अशी सोय ना होती त्यांना यावेळी आम्ही अहवाल केला आहे, त्यांनी पण आम्हाला असा शब्द दिला आहे की त्यांनी असे प्रकारच्या त्याच्यात जसं मी सांगितलं खूप सारे मंडळाने स्वतःहून सांगितलेलं आहे ते नॉइज पोल्युशनच्या असा काही ते त्यासाठी जाणार नाहीये। त्यामध्ये त्यांनी स्वतःहून एक अंकुश घातला आहे। आमच्याकडून सुद्धा तीच आव्हान आहे की जे सुप्रीम कोर्ट, माननीय सुप्रीम कोर्ट ज्याचे गाईडलाईन्स आहे त्याप्रमाणे त्या सूचनाचं पालन करून त्यांना जे साऊंड सिस्टम वगैरे त्याचा वापर करावा करणार आहेत किंवा सीसीटीव्ही बसवणार आहेत त्या मंडळाला तुम्ही आरतीसाठी येणार आहेत काय सांगा? हा, त्यासाठी आता ज्या ठिकाणी आता आम्ही आलोय, मीटिंग घेतली आहे, असा आम्ही गणपती उत्सवादरम्यान वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन आरतीसाठी सुद्धा जाणार आहे आणि त्याचं अभिनंदन करण्यासाठी सुद्धा जाणार आहे। थँक्यू।